आज सगळी उद्याची तयारी चालू झालेली होती, कारण उद्या होते आषाढी एकादशी आणि त्यानंतर होते बेंदूर. तर म्हटलं बेंदूर सणासाठी पण बैलजोडी काढायची होती आणि आषाढी एकादशीसाठी सुद्धा माझ्याकडे विठ्ठलाची एक ब्लॅक कलरची मूर्ती आहे, तीही काढायची होती. मंदिरात आहे, तिचा तर अभिषेक करणार आहे. तर त्यासाठी आमची वारकरी अशी तयार झालेली होती. हे आदल्या दिवशी तिला जी माझी पेशवाई साडी आहे ती नेसून पाहिली होती, नंतर तिची जी आहे तीच तिला नेसवली, कारण ही हलकी फुलके शिवून घेतलेली आहे ही नऊवारी. आणि तिचे पप्पा तिला तयार करत आहेत, कारण नेलपेंट राहिलेलं मॅडमचं लावायचं, तर त्यासाठी चाललेलं मला नेलपेंट लावायचे म्हणून. तर इथे पाहू शकता की ती पसारा पडलेला आहे तेवढ्यासाठी. आणि त्याच्यानंतर आधी ही सकाळी पहिल्यांदा पूजा उरकून घेतलेली होती, अभिषेक वगैरे त्यांनीच केलेला होता, ते काही मी शूट केलं नाही कारण तेवढा वेळही नव्हता. सकाळी पटापट सगळं आवरायचं होतं. नंतर हिंदवीचं आवरून हिंदवीला पाठवलं आणि हे पूजेचं वगैरे फोटोज वगैरे काढले जरा. आणि हिंदवीच्या स्कूलमध्ये अशा प्रकारे पालखीचं वगैरे डेकोरेशन वगैरे हे सगळं केलेलं, तुळशी वृंदावन वगैरे मुलांना आणायला सांगितलेलं. आणि स्वराच्या शाळेमध्ये सुद्धा हा वारकरी पोशाख वगैरे त्यांना घालून बोलवलेला आणि अशा पताका वगैरे घेऊन त्यांची वृक्षदिंडी पण त्या दिवशी काढलेली होती. आणि त्यानंतर घरी आता अशा प्रकारे आमच्या घरी भजन चालू झालेलं, म्हणजे स्वराचे पप्पा गात होते आणि स्वराज हे पप्पात वाजवत होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. Thank you.